नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं म्हणजेच एफडीएनं एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेसर्स अमोल दूध डेअरीवर मध्यरात्री छापा टाकण्यात आलाय. या छाप्यात नॉन फूड ग्रेड सोयाबीन तेलापासून बनावट गाईचे तूप, क्रीम आणि अॅनालॉग पनीर तयार करण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गुप्त माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकानं चिकलठाणा एमआयडीसीतील सर्व्हिस इंडस्ट्री प्लॉट नंबर C45 येथील दामोदर केदार यांच्या मालकीच्या मेसर्स अमोल दूध डेअरीवर मध्यरात्री अचानक धाड टाकली. झाडाझडती दरम्यान पथकाला या ठिकाणी चक्क 10 ते 12 नॉन फूड ग्रेड म्हणजेच खाण्यायोग्य नसलेल्या सोयाबीन तेलाचे बॅरल्स आढळून आले. या घातक तेलाचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करत बनावट तूप आणि पनीर बनवले जात असल्याचं तपासात स्पष्ट झालंय. या कारवाईत पथकानं तब्बल 3,12,380 रुपयांचा दुग्धजन्य पदार्थ आणि सोयाबीन तेलाचा साठा जप्त केलाय. या तपासात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ही अमोल दूध डेअरी शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी डेअरीच्या 3 मुख्य रिटेल काउंटर्सना या भेसळयुक्त तूप आणि पनीरचा पुरवठा करत होती. एफडीएनं तातडीने पावलं उचलत टीव्ही सेंटर एरिया, कामगार चौक आणि दर्गा रोडवरील श्रीराम चौक येथील लक्ष्मी डेअरीच्या 3 दुकानांवरही धाडी टाकल्या. तेथून नन्नांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 29,300 रुपयांचे 41 किलो गाईचे तूप जप्त करण्यात आलाय. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अमोल दूध डेअरीचा अन्न सुरक्षा परवाना एफडीएनं तात्काळ निलंबित केला असून हे उत्पादन युनिट पूर्णपणे सील करून बंद करण्यात आलंय. ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश भाडे, सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील आणि सह आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.